मला तर आता असं वाटायला लागलं देवाने हिवाळा कॅन्सल करून पावसाळा चालू केला काय. तर रामकृष्ण हरी मंडळी सकाळी 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 पाऊस चालू असल्यामुळे आपली गाडी डायरेक्ट पडवीत लागली होती. पडवीत लावला असल्यामुळे आपण आंघोळ पांघोळ करून घेतली. आपल्याला जायचं होतं दुकानात, म्हणजे जायचं होतं आपल्याला नांदूरला. तर व्यंक्याचं टुनटुनचं इकडे काहीतरी बडबड चालू होती. म्हणलं चला, आपला डोअर फायनल झाला होता, यालाच कलर आणायला जायचं होतं आपल्याला नांदूरला. टुनटुनची गंमत बरं, टुनटुन मस्त कुरकुरे खात होती. मग सार्थकला घेतलं ना आपण, डायरेक्ट निघालो नांदूर. सार्थक तर मागं बसून काय उद्योग चालू होते मोबाईलमध्ये ते त्यालाच माहिती. आणि तितक्यात आम्ही पोहोचलो नांदूरमध्ये. तर हा पोऱ्या पा डायरेक्ट प्लॅस्टिकचे कपडे, वा. पोहोचलो कलरच्या दुकानात, कलर बिलर घेतले ना आम्ही निघालो पुढच्या दिशेने. म्हणजे सार्थक भाऊचं आपल्याला इंडिकेटर घ्यायचं होतं. सार्थक भाऊच्या दुकानापाशी पोहोचलो, डायरेक्ट इंडिकेटर घेतलं गाडीला ना आम्ही निघालो. एवढ्या लांब आलो म्हणजे पोटाची कळगी तर बारावाच लागणार. मग काय दबक्याहून वडे दाबले ना आम्ही निघालो होतो घरच्या दिशेने. आमच्या घरच्या दिशेला म्हणजे आईला म्हणून नाव पाहिलं ना, आईला म्हणलं आपल्या गावात आज कधी होईल. चला, आजचा ब्लॉग इथंच संपू. तर राम